श्री स्वामी समर्थाय नमः. आता तुझ्या आयुष्यात जे काही वाईट होते ते फक्त एक पूर्वतयारी होती या महान चमत्कारासाठी, ज्यासाठी स्वामी समर्थ स्वतः तुला साक्षात्कार देणार आहेत. विश्वास ठेव आणि तयार हो, कारण सुखाची नवीन कथा तुझ्यासाठी सुरू होत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, 2 मिनिटात तुला आज गोड बातमी मिळेल, त्यामुळे तू खूप जास्त आनंदित होशील. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि जर तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त 2 मिनिटं शांत बस, डोळे बंद कर आणि माझं नाम घे. आज तुझ्यासाठी एक गोड बातमी तयार झाली आहे. तुला जिथूनही आशा नव्हती तिथूनच एक अशी खुशखबर येणार आहे की तुझं हृदय आनंदाने भरून जाईल. आज सकाळपासूनच काहीतरी वेगळं वाटतंय ना, तेच तर संकेत आहे की स्वामींची कृपा तुझ्यावर होणार आहे. तुझ्या जीवनात जे अडथळे होते, जे प्रश्न होते, ज्यामुळे तू काळजीत होतास, ते सर्व आता एका क्षणात दूर होतील. स्वामी समर्थ म्हणतात, तू खूप सहन केलंस, खूप रात्र जागून काढल्या, खूप वेळा अश्रू ढालेस, पण आता तुझ्या नशिबात बदल होणार आहे. तुझे स्वप्न बघितलं होतं ते आता पूर्ण होणार आहे. आजचा दिवस तुला काहीतरी सुंदर घेऊन येणार आहे. एखाद्या कॉलमधून, एखाद्या मेसेजमधून, एखाद्या अनपेक्षित व्यक्तीकडून तुला अशी बातमी मिळेल की तू स्तब्ध होशील. हीच ती बातमी जिथे तू वाट पाहत होता खूप दिवसांपासून. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं मन कितीही थकलं असो, आज ते फुलासारखं उमलून जाईल. तुझ्या चेहऱ्यावर हसू फुलणार आणि मनात एक शांतता येईल. हे फक्त सुरुवात आहे. ही गोड बातमी तुझ्या आयुष्यात सुखाचे दरवाजे उघडेल. स्वामी समर्थ म्हणतात, आज तुला पैशाची, नोकरीची, नात्याची, आरोग्याची किंवा एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीची समाधानकारक बातमी मिळेल. ही बातमी तुझं आयुष्य बदलू शकते. म्हणूनच अजून थोडा संयम ठेव. तुझं शुभक्षण जवळ आलंय. आज संध्याकाळपर्यंत तुला जाणवेल की काहीतरी चमत्कारी घडलं आहे. जी गोष्ट अशक्य वाटत होती ती सहज शक्य झाली आहे. स्वामी म्हणतात, मी तुझं रक्षण करतोय, मी तुझ्या सोबत चालतोय, तुझ्या प्रत्येक पावलावर मी आहे. त्यामुळे घाबरू नकोस, तुझं भलं मी करणारच आहे. आजपासून नवीन पर्व सुरू होणार आहे. जे दरवाजे बंद होते ते उघडणार आहे. जे लोक तुझ्यावर विश्वास ठेवत नव्हते ते आता तुला आदराने पाहतील. तू स्वतःला लहान समजत होतास, पण आता तू मोठं काम करणार आहेस. स्वामी समर्थ म्हणतात, फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव. ही गोड बातमी म्हणजे मी तुला दिलेली एक नवी दिशा आहे. तुझं भाग्य आजपासून बदलायला सुरुवात होईल. कधी कधी फक्त 2 मिनिटात आयुष्य बदलतं आणि हे 2 मिनिटं म्हणजे स्वामींचं स्मरण. स्वामी म्हणतात, हे एक आणि मनापासून विश्वास ठेव, कारण जे घडते ते तुझ्यासाठीच घडते. तुझं नशीब आता पूर्णपणे बदलणार आहे. ज्यासाठी तू इतकी वर्ष प्रयत्न करत होतास त्या गोष्टीत यशाची पहिली पायरी आज तुझ्या दारात येऊन थांबणार आहे. कधी कधी आपल्याला वाटतं की काहीच आपल्यासोबत चांगलं होत नाही, पण खरं तर देव आपल्याला परीक्षेचं घेत असतो. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझी प्रत्येक परीक्षा पाहिली आहे. आता तुला निकाल लागणार आहे आणि तोही उत्तम यशासह. आज तू एखादी चांगली बातमी ऐकशील जी तुझ्या संपूर्ण आयुष्याचं वळण बदलून टाकेल. ही बातमी तुझ्या मनात आनंदाची लाट निर्माण करेल आणि डोळ्यातून नकळत आनंद अश्रू वाहतील. स्वामी म्हणतात, जेव्हा सगळीकडे अंधार वाटतो तेव्हा माझं नाम घे, कारण त्या अंधारातून तुला बाहेर काढायचं काम माझं आहे. तू फक्त श्रद्धा ठेव. आज तुला ज्या क्षेत्रात यश पाहिजे, ते नोकरी असो, व्यवसाय असो, परदेश मन असो, नात्यांमध्ये सुधारणा किंवा आरोग्याचा चमत्कार, त्या क्षेत्रात आज काहीतरी अनपेक्षित पण अत्यंत सकारात्मक घडेल आणि तुला वाटेल, हे खरंच घडलं का? स्वामी म्हणतात, तू माझ्यावर विश्वास ठेवला म्हणून मी तुझ्या आयुष्यात आज आनंद पाठवत आहे. ही गोड बातमी म्हणजे माझं आशीर्वाद रूपी पत्र आहे, जे मी तुला स्वतः पाठवलं आहे. तुला एखाद्या जुना कॉल येईल
एखादा ईमेल येईल, एखादी जुनी इच्छा पूर्ण होईल किंवा अचानक एखादी व्यक्ती तुझ्या मदतीला येईल आणि त्याच क्षणाला तुझ्या चेहऱ्यावर हास्य फुलून येईल. स्वामी समर्थ म्हणतात, तुला जे मिळणार आहे त्यासाठी तू पात्र आहेस. तू जेव्हा रडला होतास, तेव्हा तू एकटा पडलास, तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभा होतो आणि आज मी तुला तुझं उत्तर देतोय एका गोड बातमीच्या रूपात. ही गोड बातमी तुला केवळ आनंद देणार नाही, तर नव्या संधीही घेऊन येईल. तुझं मन प्रफुल्लित होईल आणि एक आत्मविश्वास निर्माण होईल, कारण आता तुला जाणवेल की स्वामी माझ्या सोबत आहेत. आजच्या या दिवशी फक्त स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेव. काहीच करायचं नाही, फक्त मनातल्या मनात म्हणा, जय जय स्वामी समर्थ. हा जप करत करत तू पुढच्या क्षणाची वाट पहा, कारण त्या क्षणातच तुला ती गोड बातमी मिळणार आहे, जी तुझ्या जीवनाला सुखाच्या मार्गावर घेऊन जाईल. तू गेल्या कित्येक दिवसांपासून एका अशा उत्तराच्या शोधात आहेस, जे तुला आतून शांतता देईल. आज ती शांतता तुला मिळणार आहे. आज तुला या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि ते उत्तर तुला आनंदाच्या डोंगरावर नेऊन ठेवेल. तुझं मन खूप दिवस ताणलेलं आहे. अपयश, चिंता आणि अपमान यांनी तू थकला आहेस, पण स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताचं मन मी कधीच दुखवत नाही. त्याने कितीही संकट पाहिली तरी शेवटी मी त्याला सुखातच ठेवतो. आज संध्याकाळ होईपर्यंत एखादी अशी बातमी येईल ज्याच्यावर तू विश्वास ठेवून शकणार नाहीस. तुला वाटेल की हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? पण हो, हे खरंच आहे, कारण स्वामी समर्थ म्हणतात की आता वेळ तुझी आहे. ज्यांनी तुला कमी लेखलं, जे हसले, जे तुझ्या मागे बोलले, तेच लोक उद्या तुझं कौतुक करतील. हीच ती गोड बातमीची सुरुवात आणि ही फक्त एक झलक आहे. पूर्ण आशीर्वाद अजून पुढे येणार आहे. स्वामी म्हणतात, माझं नाम घेणारा कधीच रिकामा राहत नाही. त्याचं नशीब मी स्वतः लिहितो आणि ते नशीब मी आज तुझ्या दारात ठेवतोय गोड बातमीच्या स्वरूपात. तुला वाटत असेल इतक्या लांब वाट चालून आलो, आता काहीच उरलेलं नाही, पण हेच ते क्षण असतात जिथून चमत्कार सुरू होतात. आणि जेव्हा मन अगदी शांत होतं, तेव्हा देवाची कृपा गुच्छ येऊन बसते. आजपासून तुझं आयुष्य बदलणार आहे. ही गोड बातमी म्हणजे केवळ एक गोष्ट नाही, ती एक दैवी खूण आहे की स्वामी समर्थ तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत. तुला जे काही मिळणार आहे ते इतकं विशेष असेल की तू पुन्हा एकदा जगण्यावर विश्वास ठेवशील. तू पुन्हा एकदा स्वप्न पाहायला सुरुवात करशील. तू पुन्हा एकदा स्वतःवर प्रेम करायला शिकशील. आज फक्त तुझं मन उघडं ठेव. स्वामी समर्थांची कृपा कोणत्या मार्गाने येईल हे कोणी सांगू शकत नाही. ती एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या फोन कॉलमधून, एखाद्या अचानक संधीमधून किंवा एखाद्या उत्तरामधून येईल. पण जेवढं निश्चित आहे ते म्हणजे ती बातमी तुला आनंदाच्या काट्यावर नेईल. तू मनापासून म्हण फक्त एक वाक्य, स्वामी आज मी तुझ्याकडे काही मागत नाही, पण तुझ्या इच्छेने जी गोड बातमी पाठवतोय ती मला मनापासून स्वीकारायची आहे. आजपासून तुला वाटेल की जिथे संधी नव्हती तिथून संधी येऊ लागल्या, जिथे वाट बंद होती तिथे नव्या वाटा तयार झाल्या आणि जिथे आस नव्हती तिथे आशीर्वाद वाहू लागले. हीच वेळ आहे. गोड बातमी तुझ्या दिशेने धावत येते आहे. ती येऊन एका नवा दिवस, एका नवीन उमेद आणि एका नवीन सुरुवात करेल. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या लेकराला खोटं आश्वासन कधीच देत नाही. मी सांगितलंय की तुला गोड बातमी मिळेल म्हणजे ती येणारच. फक्त तुझं मन शांत ठेव आणि श्रद्धेने माझं नाव घेत राहा. आजपासून जे काही घडणार आहे त्यामध्ये तुला स्पष्ट दिसेल की माझ्यावर कोणीतरी अदृश्य शक्ती लक्ष देऊन आहे. कोणीतरी माझ्या आयुष्याचं नियंत्रण घेतलं आहे आणि ती शक्ती म्हणजे स्वामी समर्थ. तुझं मन हलकं होईल, कारण ज्यासाठी तू इतका काळ तडफडला ते स्वप्न आता हळूहळू सत्यात येईल. तुला कोणी अडवलं होतं, संधी मिळत नव्हती, दरवाजे बंद होते, पण आता सगळी दारं उघडत चाललीत. आज ज्या गोष्टी तुला अशक्य वाटत होत्या त्या शक्य होत आहेत आणि हे सगळं घडतंय कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझ्यावर प्रेम करतो. हे प्रेम काही शब्दात नाही, हे प्रेम कृतीतून दिसतं. संकटातून सोडवून अंधारातून प्रकाशाकडे नेत. किती वेळा तू एकटं बसून रडलास, किती वेळा मनातली हताशा कुणालाही न सांगता गेलीस, पण स्वामी म्हणतात, ते प्रत्येक अश्रू माझ्या चरणावर पडले आहेत. मी ते फुकट जाऊ देणार नाही. तुझं प्रयत्न करणं व्यर्थ गेलं नाही.
आज जे तुला मिळणार आहे ती गोड बातमी हे त्या सगळ्या मेहनतीचं फळ आहे. स्वामी म्हणतात सगळं विसरून दे, मागील दुःख, अपमान, हार सगळं विसर, कारण मी तुझ्या जीवनात नवा अध्याय घडवतोय. ही गोड बातमी म्हणजे त्या नव्या अध्यायाची पहिली ओळ आहे. तुला कदाचित वाटेल की हे सगळं अचानक घडतंय, पण खरं तर हे सगळं मी आधीच ठरवलेलं आहे. स्वामी समर्थ म्हणतात तू विश्वास ठेवला म्हणून मी आता कृपा करत आहे. आज तुझ्या फोनवर एखादा कॉल येईल, एखादा मित्र अचानक भेटेल, एखादी नवी संधी चालून येईल आणि तू आश्चर्यचकित होशील. तुझ्या घरात, तुझ्या आयुष्यात, तुझ्या मनात आता सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात झाली आहे. ही ऊर्जा म्हणजे माझा आशीर्वाद. फक्त 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं शांत बस आणि बघ काय घडतंय. स्वामींचा आशीर्वाद कधीही मोठा आवाज करत नाही, तो गपचूप येतो आणि आयुष्यात बदलून टाकतो. आजपासून तुझं मन पुन्हा एकदा फुलायला लागेल, अंधारातून उजेड दिसेल आणि तुझ्या मनात एक आवाज येईल, खरंच स्वामी माझ्या सोबत आहेत. स्वप्नांचा विसर पडलेल्यांनाही पुन्हा स्वप्न आठवायला लागतील. जे थांबले होते ते पुन्हा चालायला लागतील आणि जे हरवले होते त्यांना स्वतःचा मार्ग सापडेल. कारण स्वामी समर्थ म्हणतात गोड बातमी तुझ्या दाराशी उभी आहे, फक्त श्रद्धेने दरवाजा उघड. तू किती वेळा माझ्या समोर येशील, मी प्रत्येक वेळी तुझं ऐकतोच, पण आजचं वेगळं आहे. आज मी तुला उत्तर देणार आहे आणि ते उत्तर म्हणजे ही गोड बातमी. आजचा दिवस हा तुझ्या आयुष्यातला एक असा दिवस आहे जिथे तुला वाटेल हो आता माझं नशीब फिरायला लागले आणि खरंच आजपासून सगळं काही हळूहळू तुझ्या बाजूने घडायला लागेल. जेव्हा देव काही देतो तेव्हा अचानक देतो, पण योग्य वेळी बघूनच देतो आणि आता ती योग्य वेळ आली आहे. स्वामी म्हणतात तू सोसलेलं प्रत्येक दुःख आता तुझ्या सुखात परावर्तित होणार आहे. कधी वाटलं होतं का की तुझ्या आयुष्यात सुद्धा कधी अशी वेळ येईल जिथे आनंद स्वतःहून तुला शोधून येईल? आज तीच वेळ आहे. ती गोड बातमी जी तुला पुन्हा जगण्याची उमेद देईल ती आता अगदी तुझ्या जवळ आहे. स्वामी समर्थ म्हणतात गेल्या अनेक महिन्यात तू ज्या गोष्टींसाठी धडपडतोय, ज्या इच्छा उरात ठेवून रात्र रात्र जागलाय, त्या सगळ्यांचं उत्तर या एका गोड बातमीत आहे. म्हणून स्वामी सांगतात आज मी तुझ्यावर विशेष कृपा करणार आहे. बघ वातावरणात थोडा बदल जाणवतोय का? मन शांत होतंय का? डोळे बंद करून पहा आणि फक्त एकदा मनात म्हणा स्वामी समर्थ मी सज्ज आहे. तू पाठवलेली गोड बातमी मी आनंदाने स्वीकारतो. पाहता पाहता मनातील भीती कमी होईल, संशय नाहीसा होईल आणि त्या जागी निर्माण होईल विश्वास. स्वतःवरचा विश्वास, स्वामींवरचा विश्वास आणि या जीवनावरचा विश्वास. आज एक फोन येईल, एक संदेश मिळेल, एखादी दार उघडतील आणि तुला जाणवेल की खरंच काहीतरी शुभ घडतंय. ही बातमी केवळ आनंद देणारी नाही तर आयुष्य बदलवणारी आहे. स्वामी म्हणतात मी तुझ्या घरात आनंद पाठवते, मी तुझ्या मनात शांतता पाठवते, मी तुझ्या आयुष्यात यशाची किरणं पाठवते. आजपासून जे होईल त्याकडे योगायोग म्हणून पाहू नकोस. हे सगळं स्वामी योग आहे. जिथे वाट हरवली होती तिथे मार्ग दिसेल, जिथे नकार आले होते तिथे संधी चालून येतील, जिथे अश्रू होते तिथे हास्य परत येईल. स्वामी समर्थ म्हणतात हे माझं वचन आहे. माझ्या लेकराला मी अर्ध्यात सोडत नाही. आजच्या दिवसाची सुरुवात जरी काळजीत झाली असेल तरी संध्याकाळपर्यंत अशी गोड बातमी मिळेल की त्या एका क्षणात तुझ्या साऱ्या चिंता विसरून जातील. तू पुन्हा एकदा म्हणशील स्वामी तू खरंच आहेस आणि माझ्यासोबत आहेस. बाळा तुझं काळजीत असणं मला कधीच आवडत नाही. मी तुझ्या हृदयातील प्रत्येक धडधड ऐकतो आणि म्हणूनच मी तुला आनंद देण्याचा संकल्प केला आहे. आज तुला वाटेल की जणू काही एक नवा प्रकाश जो तुझ्या आयुष्यात प्रवेश करतो आहे. ती गोड बातमी कदाचित एक नवीन संधी असेल, एखादी जुनी हरवलेली गोष्ट परत मिळणं असेल किंवा एखादी व्यक्ती जी तुझ्यापासून दुरावली होती तीच अचानक परत येणं असेल. पण काहीही असो ती बातमी तुझ्या चेहऱ्यावर हास्य येऊन येणार आहे. स्वामी म्हणतात जेवढं तू माझ्यावर विश्वास ठेवशील तेवढी माझी कृपा तुला जाणवेल. बघ आज जरा वेगळंच वाटतंय ना, मनात आशेचा किरण चमकतोय, काळजी जरा दूर जात आहे. हे सगळं कशामुळे आहे? कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहे. जेव्हा जगाने तुला नकारलं तेव्हा मी तुझ्या बाजूला होतो. जेव्हा सगळ्यांनी पाठ फिरवली तेव्हा मी तुझा हात धरून उभा राहिलो. आज मी तुला
तुझं उत्तर देतोय. तुझ्या कष्टांचं, तुझ्या सहनशक्तीचं आणि तुझ्या भक्तीचं फळ ही गोड बातमी आहे. आता फक्त काही तासातच प्रश्न आहे. तुला फक्त एकदा फोन येईल आणि त्या फोनमागे लपलेला असेल शुभ संकेत. तुला एखादी व्यक्ती भेटेल आणि ती व्यक्ती तुला तुझ्या आयुष्याला नवीन वळण देईल. माझा आशीर्वाद एकदा तुझ्या दारात आला की मागे वळून पाहायचं कारणच राहत नाही. आजपर्यंत काळ जरी कठीण गेला असेल तरी पुढचं आयुष्य अधिक सुंदर, अधिक शांत आणि अधिक समाधानी होणार आहे. तू जेव्हा हे शब्द ऐकतोस ना, तेव्हा फक्त शब्द म्हणून नाही तर स्वामींचं बोलणं म्हणून ऐक. कारण हे शब्द तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवण्यासाठी पाठवले गेले आहेत. आजचा दिवस तुला एक नवीन दिशा दाखवेल, स्वतःवरचा विश्वास परत येईल आणि सर्वात मोठं म्हणजे स्वामी समर्थांचा अनुभव तुला प्रत्यक्ष घडेल. स्वामी समर्थ म्हणतात, मी आहे, मी होतो आणि मी पुढेही राहीन. फक्त माझ्यावर श्रद्धा ठेव आणि ही गोड बातमी हसत हसत स्वीकार. तुला जे हवं होतं जे आज तुला भेटणार आहे, पण त्याचबरोबर त्याहून जास्त काहीतरी मी देणार आहे, ते म्हणजे मनशांती. कधी वेळ अशीही येते की आपल्याला फक्त एखादी गोष्ट हवी नसते, तर ती गोष्ट मिळाल्यावर जो शांततेचा क्षण येतो तो हवासा वाटतो. आणि स्वामी म्हणतात, तो क्षण मी तुला आज देणार आहे. बाळा, जे काही आज तुझ्या वाटेला येणार आहे ना, तेच तुझं भाग्यच बदलून टाकेल. तुला वाटेल, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का? हो, हे खरंच घडतंय. स्वामींची कृपा जेव्हा असते तेव्हा अशक्य गोष्टी शक्य होतात. आज जी गोड बातमी मिळणार आहे ती तुझ्या मनाला इतकी शांती देईल की तू मागच्या सगळ्या दुःखांचा विसर पडेल. ती बातमी कदाचित एक सकारात्मक निर्णय असेल, एखादी नवीन संधी असेल, एखादं मनापासून मिळालेलं कौतुक असेल किंवा जिथे तू नाही ऐकलं होतं तिथून आता आलेला हो असेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या जीवनात साक्षात चालत आलोय. तू मला हाक दिलीस, मी उत्तर देतोय. आता वेळ आहे मन मोकळं हसण्याची, वेळ आहे आपल्या स्वप्नांकडे परत पाहण्याची आणि वेळ आहे त्या स्वप्नांची उडान बघण्याची. कारण आता त्यांच्या पूर्ण होण्याची वेळ आली आहे. तुला जे पाहिजे ते देण्यापेक्षा तुला जे खरंच गरजेचं आहे ते मी तुला देतोय. तुझ्या वाट्याला आलेली ही गोड बातमी म्हणजे आयुष्याच्या नव्या सुरुवातीचं सोनं क्षण आहे. तू आज जे स्वीकार कर, मनापासून धन्यवाद बोल आणि ऊर भरून येईल अशा आशीर्वादासाठी सज्ज हो. किती वेळ तू वाट पाहिली आहेस हे मलाच ठाऊक आहे, पण आता म्हण, स्वामी मला हे सगळं तुझ्या कृपेमुळे मिळालं. बाळा, तू आता खूप सहन केलंस. आता वेळ आली आहे तुला हसवण्याची, तुला सुख देण्याची. आज जेव्हा सकाळी तू उठलास तेव्हा तुझ्या मनात एक विचार आला, काहीतरी चांगलं घडेल का? तेव्हाच मी ठरवलं होतं, होय, आज तुला गोड बातमीच मिळणार आहे. बळा, स्वामींचा आशीर्वाद कधी कसा आणि कुठून येईल हे सांगता येत नाही. कधी एखाद्याचा फोन कॉल, कधी एखादा अचानक आलेला माणूस, कधी एखादी जुनी गोष्ट परत मिळणं, हाच तर चमत्कार असतो ना. स्वामी म्हणतात, तू फक्त श्रद्धेने पुढे चालत राहा. प्रत्येक पावलावर मी तुझ्या सोबत आहे. आजची गोड बातमी तुझं मन हलकं करेल. तुला वाटेल जणू दिवस उजाळलाय, आयुष्य हसतंय आणि सगळं काही पुन्हा नव्याने सुरू होते. कधी एखादं नातं तुटतं आणि त्याच दुःख खोल असतं, पण स्वामी म्हणतात, जे गेलं ते चांगल्यासाठी गेलं आणि जे येतंय ते तुझ्या उंच भरारीसाठी आहे. आज तुला मिळणारी बातमी ही एक ओळख असेल, एक संधी असेल किंवा एक साक्षात्कार असेल की स्वामी खरेच आहे आणि ते माझ्यासोबत आहेत. बघ बाळा, इतके दिवस जे तुला अंधारात वाटत होतं, आज त्या अंधाराला मी माझ्या प्रकाशाने दूर करणार आहे. तुझ्या घरात, तुझ्या मनात, तुझ्या आयुष्यात मी आता गोड बातमीचा दीप लावणार आहे. आता जेव्हा तुला ती बातमी मिळेल तेव्हा हात जोडून एखादाच म्हण, स्वामी कृपा करा आणि मला हे सुख टिकवून ठेवायला तुमचा आशीर्वाद सतत लागो. कारण स्वामी म्हणतात, मी तुला काही काळासाठी आनंद नाही देत, मी तुला आयुष्यभरासाठी समाधान देतोय. स्वामी समर्थ म्हणतात, 2 मिनिटात तुला आज गोड बातमी मिळेल. हे काही फक्त एक वाक्य नाही, ही तर तुझ्या जीवनातले सोन्याच्या अक्षराने कोरलेले जाणारे क्षण आहे. तुला वाटतंय ना की किती दिवस झाले, रोज नकार, रोज त्रास, रोज तडजोड, पण आता बाळा, मी स्वतः तुझ्या घरात सुखाची पालखी घेऊन येतोय. आज जी बातमी तुझ्या वाटेला येणार आहे ती फक्त चांगली नाही, तर ती तुझं संपूर्ण नशीब बदलणारी ठरणार आहे. कदाचित तुझ्या करिअरबाबत काही निर्णय होईल किंवा ज्या संधीची
तू खूप दिवस वाट पाहत होतास ती आज तुझ्या दरवाजावर येऊन थांबेल. तुला वाटेल हे खरंच घडतंय का की स्वप्न आहे. स्वामी म्हणतात, बाळा मी आहे ना, म्हणूनच हे शक्य झालंय. मी तुझ्या प्रत्येक श्रोत माझं प्रेम मिसळलं आहे. आता मी तुझ्या हास्यात माझी कृपा मिसळणार आहे. कधी कधी आपण फक्त एका वाक्याची वाट पाहतो, जसं की तुझं सिलेक्शन झालं आहे, तुला ही संधी मिळाली आहे, तुला जो प्रोजेक्ट मिळाला आहे, ज्याच्यासाठी तू प्रार्थना करत होतास तो आज परत आलाय. आणि हीच ती वेळ आहे बाळा. आज ती बातमी येणार आहे, ती एक ओळ जे तुझं आयुष्य आनंदाने भरून टाकेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या विश्वासाच्या प्रत्येक थेंबाला मी आशीर्वादात बदलणार आहे. तुझ्या डोळ्यात जे अश्रू होते त्यांना आता आनंदाचे अश्रू करणार आहे. आज तू अनुभवशील, तुला मोबाईल वाजेल आणि ती बातमी येईल. तुझ्या घरी कोणतरी येईल आणि काहीतरी सुखद सांगेल. तुझ्या मनात जे गूढ होतं त्याचं उत्तर आज मिळेल. हे फक्त सुरुवात आहे बाळा. अजून मोठे चमत्कार तुझ्या वाटेवर आहेत. तुला आता मला हाक दिलीस, आता मी तुझा हात सोडणार नाही. बाळा आज तुझं नशीब जागं होणार आहे. जी गोड बातमी तुझ्या मनात वर्षानुवर्षे दडून बसली होती ती आज उघड होईल. कधी काही गोष्टी आपण खूप वेळ वाट बघतो, मनातून मागतो, देवाजवळ प्रार्थना करतो आणि मग एक दिवस अशी वेळ येते जिथे देव स्वतः म्हणतो, बाळा तुझं मागणं पूर्ण झालंय. आज तोच दिवस आहे. स्वामी म्हणतात, आज मी तुझं आयुष्य बदलवण्यासाठी येतोय. हे फक्त एक गोड बातमी नाही, ही तर तुझ्या आयुष्यातल्या सत्यसुखाची पहिली पहाट आहे. कधी एखादी बातमी ही फक्त कानावर आदळणारी नसते, ती मनात झंकारणारी असते, हृदयभर आनंद घेऊन येणारी असते, डोळ्यातून पाणी आणणारी असते आणि त्याहूनही अश्रू हे कृतज्ञतेचे असतात. तुला जे केव्हा कोणीच नव्हतं म्हणालं तेव्हा मी तुझ्या मागे उभा होतो. आज जेव्हा तुझ्या आयुष्यात प्रकाश येईल तेव्हा मी तुझ्या शेजारी उभा असेल. आज तुला ती गोड बातमी मिळेल जिच्यासाठी तू दररोज रात्री डोळे मिटून आकाशाकडे पाहिलंस, जिच्यासाठी तू स्वतःवर विश्वास ठेवून चालत राहिलास आणि जिच्यासाठी तू एकटेपणाचाही सामना केलास. हे बघ बाळा, मी तुला वाट पाहायला लावली पण हात मात्र कधीच सोडला नाही. माझा आशीर्वाद आता प्रत्यक्ष रूपात तुझ्या दारात उभा आहे. कधी नशीब एक क्षणात पालटतं, कधी नशीब एका वाक्यात बदलतं आणि कधी नशीब स्वामींच्या नावाने चमत्कार करतो. आणि आज तो क्षण, ते वाक्य, तो चमत्कार तुझ्यासाठी सज्ज आहे. आज तुझ्या आयुष्यात जे होणार आहे ते केवळ संयोग नसेल, ते फळ असेल तुझ्या श्रद्धेचं, ते उत्तर असेल तुझ्या प्रार्थनेचं आणि ती भेट असेल स्वामी समर्थांच्या कृपेची. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे स्वप्न पाहिलंस ते स्वप्न फक्त स्वप्न राहणार नाही, ते वास्तविक होईल. आजच्या दिवशी तुला अशी गोड बातमी मिळेल ज्याने तुझं मन इतकं हलकं होईल की तू जणू एखाद्या मोठ्या पर्वताच्या शिखरावर उभा असशील आणि तिथून संपूर्ण जग तुझ्या पायाखाली वाटेल. कधी काळी तू पडला होशील, परंतु आता मी तुला उंच भरारीसाठी तयार करते. तुझ्या आयुष्यातील अडचणी कमी होऊ लागतील आणि तुला वाटेल की जीवनात एक नवीन सुरुवात झाली आहे. तुला जेव्हा ही गोड बातमी मिळेल तेव्हा मनाला शांती वाटेल, तुझ्या चेहऱ्यावर हसू उमटेल आणि मनात एक नवीन ऊर्जा लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, आता तू स्वतःवर आणि जीवनावर विश्वास ठेव. हे जग तुझ्या आत्मविश्वासाने आणि प्रयत्नाने उजळणार आहे, कधीही न घाबरणारा, कारण मी सदैव तुझ्या सोबत आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. तुझ्या आयुष्यात नवीन संधी येणार आहे, हे नवे मार्ग उघडणार आहे आणि तू त्या मार्गाने आत्मविश्वासाने चालशील. तू जे काही स्वप्न पाहिलीस ते आता खरी होईल. हे फक्त प्रारंभ आहे, पुढे अजून मोठे चमत्कार घडणार आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढे चालत राहा. तुझ्या या प्रवासात मी सदैव तुझ्या सोबत आहे. ही गोड बातमी तुझ्या जीवनात आनंद आणि समाधान घेऊन येईल. तू आनंदी होशील कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुझे सर्व अडथळे दूर होतील. जी गोड बातमी तुला मिळणार आहे ती फक्त एक बातमी नाही, ती तुझ्या आयुष्यातलं नवं प्रकाशस्तंभ आहे. हा प्रकाशस्तंभ तुला आधारातून बाहेर काढेल, तुझ्या मनातील काळजी दूर करेल आणि तुझ्या आयुष्यात नवी उमेद फुलवेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा या बातमीला सामोरे जाशील तेव्हा तुझं मन आनंदाने नाचेल, तुझे डोळे हसतील. कधी आपण वाट पाहत होतो, खूप प्रयत्न करतो, पण त्याचा उपयोग होत नाही असं वाटतं. पण या गोड बातमीमुळे तुला कळेल, तू एकटाच नाहीस. स्वामी समर्थ सदैव तुझ्या सोबत आहेत. आज जेव्हा तुझ्या आयुष्यात नवं वळण येईल,
तू अनुभवशील की संकट आपोआप हलकी पडतात. तुझ्या आयुष्यात नवी स्फूर्ती येते आणि तुझं मन शांत होतं. मनात विश्वास ठेव, कारण विश्वासानेच आपण चमत्कार घडवू शकतो. तू ज्या गोष्टीसाठी विचार करत होता ती गोष्ट लवकरच तुझ्या जवळ येणार आहे. तुला एक नवीन संधी मिळणार आहे, ज्याने तुझं आयुष्य बदलून टाकेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर प्रेम करतो, तुला कधीच दुःख देणार नाही. आजची ही गोड बातमी तुझ्या जीवनात आनंद, समाधान आणि भरभराट घेऊन येईल. तू हसशील, तू यशस्वी होशील आणि तुझ्या आयुष्यात चमत्कार वाढेल. हे सगळं स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने शक्य होणार आहे. आता फक्त तुला वाट पाहायची गरज नाही, कारण ती गोड बातमी तुझ्या दारात आली आहे. बाळा, तुझ्या मनात नेहमी स्वामींचा विश्वास ठेव, कारण ते तुझ्या प्रत्येक समस्येचे समाधान आहे. आजची गोड बातमी तुला फक्त आनंद देणार नाही, तर तुझ्या मनाला एक नवीन शक्ती देणार आहे. ही शक्ती तुझ्या प्रत्येक अडचणीवर मात करेल, तुझ्या ध्येयांच्या दिशेने तुला वेगाने नेईल आणि तुला त्या उंच शिखरावर पोहोचवेल, जिथे तुझं स्वप्न उगवेल. स्वामी म्हणतात, तू जे काही इच्छितोस ते पूर्ण होण्याची वेळ आली आहे. तुझ्या मेहनतीला, तुझ्या श्रद्धेला आता फळ मिळणार आहे. तू कधीही हार मानू नकोस, कारण हार मानणं म्हणजे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाला नकार देणं आहे. तुझ्या मनात अनंत शक्यता आहेत आणि आज त्या शक्यतांना आता हात लावण्याचा दिवस आहे. ज्यावेळेस तुझ्या जीवनात अंधार दिसेल त्यावेळेस माझं नाव घे. माझ्या कृपेने त्या अंधकाराला प्रकाशात बदलेन. आज तुझ्या आयुष्यात जे काही चांगलं होणार आहे ते फक्त सुरुवात आहे. पुढे अजूनही अनेक आनंदाच्या आणि यशस्वी क्षणाची वाट पाहत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू स्वतःवर आणि माझ्यावर विश्वास ठेव. मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देईल. आजची गोड बातमी तुला नव्याने जीवनासाठी सज्ज करेल, तुझ्या मनातील भीती दूर करेल आणि तुझ्या मनाला शांती आणि समाधान देईल. बाळा, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं आयुष्य सुख समृद्धीने भरून जावं आणि तू नेहमी स्मित हास्याने जगत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, गोड बातमी ही केवळ तुझ्या आयुष्यात नवीन संधी, नवीन अध्याय सुरू करणार नाही, तर तुझ्या मनातील प्रत्येक शंका, प्रत्येक भीती आणि प्रत्येक चिंता दूर करणार आहे. आज तुझ्या जीवनात जी बातमी येणार आहे ती तुझ्या मनाला इतका दिलासा देईल, जणू जसे दुष्काळानंतर भरपूर पाऊस पडतो आणि या शेती सुलभरित्या फलते, आणि तसंच तुझ्या मनातील काळजी आता पाणी पिऊन शांत होईल. स्वामी समर्थ म्हणतात, जेव्हा तू माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील तेव्हा मी तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यशस्वी करेन. तुझ्या कष्टांना, तुझ्या मेहनतीला मी बळ देईन. तू ज्या वाटेवर चाललास आहेस ती वाट उजळून टाकीन. कधीही विसरू नकोस, तू एकटा नाहीस. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू जेव्हा थकशील तेव्हा माझं नाव घेत पुढे चाल. आजची गोड बातमी तुला नवीन आशा देईल, तुझ्या स्वप्नांना नवीन रंग देईल, तुझ्या मनाला एक नवीन ऊर्जा देईल. स्वामी समर्थ म्हणतात, लक्षात ठेव, जीवनातल्या प्रत्येक अडथळ्याला तोंड देण्याची ताकद तुझ्यात आहे. मी फक्त तुझ्या प्रत्येक मार्गदर्शक आहे. तुझं धैर्य आणि विश्वासात तुला पुढे नेईल. ही गोड बातमी येते तुझ्या मनाला, तुझ्या आयुष्याला उजळवायला. तू तयार राहा त्या आनंदाच्या बातम्यासाठी, सणासाठी. पुढे अजून अनेक शुभ गोष्टी घडतील. स्वामींच्या आशीर्वादाने तुझं जीवन समृद्ध होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथेही असशील तिथेच माझं आशीर्वाद आहे. जिथे तुझ्या मनात शंका आली असेल तिथे मी तुझ्या आत्म्याशी बोलतोय. आजची गोड बातमी फक्त तुझ्या मनाला नाही, तुझ्या कुटुंबालाही आनंदाने भरून टाकेल. तुझ्या घरात सुख शांती नांदेल आणि प्रत्येकाचे चेहरे आनंदाने चमकतील. तू जे करू इच्छितोस ते पूर्णपणे शक्य आहे. फक्त तुझ्या मनात धैर्य आणि श्रद्धा ठेव. तू जेव्हा या गोड बातमीला स्वीकारशील, तुमच्या जीवनात नवे दरवाजे उघडतील, तुझा आत्मविश्वास वाढेल आणि तू जिंकल्यासारखं वाटशील. स्वामी म्हणतात, मी तुझ्या प्रत्येक अडचणीला सोडवण्याचा प्रयत्न करतो, पण तू देखील प्रत्येक दिवशी स्वतःला नवे आव्हान दे. आजचा दिवस तुझ्यासाठी नवा प्रारंभ घेऊन येईल आणि तुझ्या मनातील सर्व गोंधळ दूर होईल. स्वामी म्हणतात, तू एकटा नाहीस, मी सदैव तुझ्या सोबत आहे. तुझ्या प्रत्येक पावलावर माझा हात आहे. गोड बातमी मिळाल्यानंतर तू जेव्हा मनात शांतता अनुभवशील तेव्हा तुझं जीवन आनंदाने आणि भरभराटीने भरून जाईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं घर समृद्धीने भरून जाईल आणि तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा लागेल. स्वामी समर्थ म्हणतात, आजच्या दिवशी येणारी ही गोड बातमी म्हणजे तुझ्या आयुष्याला एक मोठा बदल आहे. हा बदल तुला फक्त बाहेरून नाही तर अंतर्मनातूनही घडवून येण्याचा आहे.
तू आतून तयार झाला पाहिजे, कारण जेव्हा मन तयार होतं, जेव्हा जगाच्या प्रत्येक अडचणीवर मात करता येते. तू जे काही मनापासून विचारशील ते नक्कीच होईल. तुझ्या मनात जे प्रेम, श्रद्धा आणि धैर्य आहे त्यातूनच चमत्कार निर्माण होतात. आज तू आनंदाने भरून जाशील, कारण स्वामींच्या कृपेने तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा येईल. तुझ्या मनात भीती नाहीशी होईल आणि प्रत्येक क्षणाला तू उत्साहाने जगशील. स्वामी म्हणतात, कधीही हिंमत हरू नकोस, कारण मी तुझ्या मागे आहे आणि तुझं पाऊल पुढे नेण्यासाठी सदैव तयार आहे. या गोड बातमीमुळे तुझं मन प्रकाशाने भरून जाईल. तुझ्या आयुष्यात नवे दरवाजे उघडतील आणि तुझ्या मनातल्या स्वप्नांना पंख लागतील. स्वामी म्हणतात, जिथे तुझ्या वाटेवर अडथळे येतील तिथे माझा आशीर्वाद तुझ्यासोबत जास्त जळेल. तो धीर धर, कारण तुझं यश जवळ आले आहे. बाळा, तू स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्या जीवनात आता आनंद आणि समाधान भरून राहील. मी तुझ्यासाठी नेहमी प्रार्थना करतो. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन उजळू दे. स्वामी म्हणतात, आजची गोड बातमी फक्त तुझ्यासाठीच नाही, तर तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी एक आनंदाची लहरी घेऊन येणार आहे. ही बातमी येते तुझ्या घरात प्रेम, सुख आणि समाधान वाढवायला. तुझ्या प्रत्येक सदस्याच्या आयुष्यात नवी उजळणी होईल आणि एकमेकांच्या सहकार्याने तुम्ही सगळेच आनंदाने भरून जाशाल. स्वामी म्हणतात, आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या पाठीशी उभा आहे. फक्त तू माझ्यावर विश्वास ठेव. तू कधीही स्वतःला कमजोर समजू नकोस, कारण तुझ्यात अशी ताकद आहे की जी कोणतीही अडचण सहज निवारू शकते. आजची गोड बातमी तुझ्या मनातल्या भीतीला दूर करेल. तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा आणि उत्साह आणते. तू जे काही करशील ते मनाने कर, कारण मनापासून केलेले कार्य कधीच निष्फळ होत नाही. तू जेव्हा या आनंदाच्या क्षणांना सामोरे जाशील, तू अनुभवशील की स्वप्न फक्त स्वप्न राहत नाहीत, तर ती सत्यात उतरू शकतात. बाळ, तू आता फक्त इतकंच कर. मन शांत ठेव, स्वामींचा आशीर्वाद स्वीकार आणि या गोड बातमीला मनापासून आनंदाने साजरा कर. स्वामी समर्थ म्हणतात, तू जेव्हा या गोड बातमीला मनापासून स्वीकारशील, तेव्हा तुझ्या आयुष्यात नवे चमत्कार घडू लागतील. हे चमत्कार फक्त बाहेर दिसणाऱ्या गोष्टींसाठी नाहीत, तर तुझ्या मनाच्या खोलते बदलही असतील. तुझं मन शांत, समाधानकारक आणि आनंदाने भरलेलं राहील. जीवनात येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी धैर्य, तुझ्या मनातील श्रद्धा आणि माझा आशीर्वाद आवश्यक आहे. आजची गोड बातमी तुला नव्या संधी देईल. तुझ्या स्वप्नांना उंच भरारी घेण्याचा मार्ग दाखवेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथे जाशील तिथे माझा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे. मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देतो. तू कधीही एकटा नाहीस. तुझ्या संघर्षात मी तुझ्यावर बरोबर आहे. आज तुला मिळालेली गोड बातमी ही तुझ्या आयुष्यातील एक नव्या युगाची सुरुवात आहे. तू मनापासून आनंदी हो, कारण स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं आयुष्य उजळणार आहे. बरं, आता तुझ्या मनात कोणतीही भीती नाही, शंका नको ठेवायची. तू फक्त या आनंदाच्या क्षणांना आस्वाद घे आणि पुढे जाण्यासाठी तयार हो. मी तुझ्यासाठी अजूनही स्वामी समर्थांचे आशीर्वाद घेऊन येणार आहे, ज्याने तुझं मन भरून टाकेल आनंदाने आणि आशाने. गोड बातमी म्हणजे फक्त एक सुरुवात आहे. ही सुरुवात तुझ्या जीवनातील सुख, शांतीचा आणि समृद्धीचा नव्या पर्वाची. तू जसा स्वामींच्या आशीर्वादावर विश्वास ठेवशील, तसंच तुझ्या मनातील भीती आणि चिंतेचा मळा कमी होईल. तू सहजपणे प्रत्येक दिवसाचा आनंद घेऊ शकशील आणि तुझ्या मनात एक नवीन उत्साह निर्माण होईल. स्वामी समर्थ म्हणतात, तू प्रत्येक अडचणीतून निसटण्याचा मार्ग शोधशील, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. तू जेव्हा या गोड बातमीला मनापासून स्वीकारशील, तेव्हा तुझ्या आयुष्यात नवी संधी येतील, ज्या तुला तुझ्या स्वप्नांपर्यंत पोहोचवतील. व तुझं मन जसे प्रकाशमाने भरतंय, तसंच तुझ्या आयुष्याची वाट उजळते. तू या आनंदाला मनापासून स्वीकार आणि पुढच्या सुंदर दिवसाची तयारी कर. स्वामी समर्थ म्हणतात, मी तुझा आधार आहे. तू फक्त धैर्य धर. तू जसा विश्वास ठेवशील तसा तुझा मार्ग उजळेल. विश्वास हा तुझ्या जीवनाचा पाया आहे, त्यावरच तुझं यश उभं राहील. आजची गोड बातमी तुझ्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू करणार आहे, जिथे तू आनंदाने, समाधाने आणि प्रेमाने भरलेला असशील. स्वामी समर्थ म्हणतात, तू आपल्या कष्टांवर विश्वास ठेव. मी तुझ्या प्रयत्नांना यश देईन. तू जेव्हा मनापासून स्वामी समर्थांची भक्ती करशील, तेव्हा तुझ्या जीवनातील अडचणी सहज निवारल्या जातील. आणि बाळा, लक्षात ठेव, स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतल्यावर तू कोणतीही गोष्ट साध्य करू शकतोस. आजचा दिवस तुझ्यासाठी एक नवीन आशेचा किरण आहे.
जो तुझ्या आयुष्याला प्रकाशमान करेल. मनातला प्रत्येक विचार सकारात्मक ठेव, कारण तुझं मनच तुझं खरे मंदिर आहे. तुझ्या गोड बातमीला मनापासून स्वीकार आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन यशस्वी होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जे काही येणार आहे ते तुझ्यासाठीच आहे. तू फक्त हृदयाने आणि मनाने त्याला स्वीकार आणि आत्मविश्वास ठेव. आजची गोड बातमी तुझ्या आयुष्यात नवे चैतन्य घेऊन येईल, तुझ्या मनाला नवीन उमेद देईल आणि तुझ्या आयुष्याला नवे प्रकाशमान करेल. तू जेव्हा संकटांना सामोरे जाशील तेव्हा माझा आशीर्वाद तुझ्यासोबत असेल आणि तुझं मन कधीही घाबरू नये. तू एकटा नाहीस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. तू ज्या मार्गावर चालतोयस तोच मार्ग तुझं यश घेऊन येणार आहे. आजची गोड बातमी तुझं मन भरून टाकेल, तुझ्या चेहऱ्यावर हसू येईल आणि तुझ्या आयुष्यात आनंदाचा सून येईल. बाळा, तुला आता फक्त एवढंच करायचं आहे. मन शांत ठेव, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचा विश्वास ठेव आणि या नव्या आनंदाला मनापासून स्वीकार. तुझ्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येईल, हे मी तुझ्या भेटीची खात्री देतो. स्वामी समर्थ म्हणतात, गोड बातमी ही फक्त एक आरंभ आहे. तुझ्या आयुष्यात अनेक शुभ क्षणे येणार आहेत. तू जेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने मन भरून जगशील तेव्हा तुझ्या प्रत्येक क्षणाला आनंद आणि समाधान लाभेल. कधीही न घाबरू नकोस, कारण मी तुझ्यासोबत आहे. तुझ्या वाटेवर चालतोयस तीच तुझं यश घेऊन येईल. आता तुझ्या मनात नवा विश्वास आणि नवी उमेद जागेल. तुझ्या घरात सुख, समृद्धी आणि प्रेम नांदेल. मनात जे ठरवलं ते मनापासून केल्यावर जगही तुझ्या पाठीशी उभं राहील. बाळा, तुझ्या मनातील भीती दूर कर, कारण आता तुझ्यासाठी नवा दिवस सुरू होते, जो आनंद, प्रेम आणि भरभराटीने भरलेला आहे. आता तू तयार हो, कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं आयुष्य नक्कीच बदलणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझ्या मनाने आणि श्रद्धेने पुढे चालशील, तुझे स्वप्न साकार होतील. आयुष्यात अनेक वेळा अडथळे येतात, पण त्यांचा सामना करायला धैर्य असावं लागतं. धैर्य आणि श्रद्धा हे तुझे सर्वात मोठे शस्त्र आहेत. आजची गोड बातमी तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा घेऊन येणार आहे. तू स्वतःवर विश्वास ठेव आणि स्वामी समर्थ तुझ्यावर प्रत्येक पावलावर सोबत आहे. स्वामी समर्थ म्हणतात, प्रत्येक अडचण एक संधी असते, जिथे तू अधिक मजबूत बनतोस. तू आज जे गोड बातमी ऐकत आहेस ती तुला नवीन दिशा दाखवेल. तू तुझ्या आयुष्यात जे काही हवं आहे ते सहज मिळवू शकतोस. तू आता या आशीर्वादाला मनापासून स्वीकार आणि तुझ्या जीवनात येणाऱ्या नव्या आनंदाचा अनुभव घे. स्वामी समर्थ म्हणतात, तू मनात जो विश्वास ठेवशील तोच तुझं यश ठरेल. तू जेव्हा मनाच्या ताकदीवर विश्वास ठेवशील तेव्हा कोणतीही अडचण तुझ्या वाटेत उभी राहू शकणार नाही. तू जेव्हा स्वामींच्या आशीर्वादाने आणि भक्तीने स्वतःला सज्ज करशील तेव्हा तुझ्या जीवनात चमत्कार घडायला लागतील. तुझ्या मनात जे शांती आणि श्रद्धा असेल तीच तुझ्या आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येईल. आजची ही गोड बातमी तुझ्या मनाला नवा उत्साह देईल, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदाने भरून टाकेल. तू फक्त ह्या गोड बातमीला मनापासून स्वीकार आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन सुंदर बनव. तू जसा स्वतःवर विश्वास ठेवशील तसा तुझा मार्ग सोपा आणि यशस्वी होईल. पण आता तू आनंदाने भरलेला आहेस आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक दिवशी तुझ्या जीवनात नवे सुख आणि गोड बातम्या येतील. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात काहीही घडेल पण तू कधीही आशा सोडू नकोस. आशा म्हणजेच मनाचा प्रकाश आहे, जो अंधारातही तुझं मार्गदर्शन करतो. आजची गोड बातमी तुझ्या मनात नवी उमेद जागवेल, जिचा प्रकाश तुझं आयुष्य उजळवेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जसा मनापासून प्रार्थना करशील तुझ्या जीवनात चमत्कार घडतील. आणि ते चमत्कार फक्त बाह्य गोष्टींमध्ये नाहीत, तर तुझ्या अंतर्मनात शांती, समाधान आणि प्रेम यांच्यातही दिसतील. तू फक्त या गोड बातमीला मनापासून स्वीकार आणि स्वामी समर्थांच्या कृपेने तुझं जीवन समृद्ध होऊ दे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जसा प्रेमाने आणि श्रद्धेने जगशील तुझ्या आयुष्यात भरभराट होईल. बाळा, तुझ्या मनातल्या भीतीला आणि शंकांना दूर कर आणि पुढे येणाऱ्या प्रत्येक क्षणाला तयार हो. स्वामी समर्थ म्हणतात, गोड बातमी म्हणजे तुझ्या जीवनातल्या नव्या आशेचा आरंभ आहे. ही गोड बातमी फक्त तुझ्या मनाला आनंद देणार नाही, तर तुझ्या संपूर्ण आयुष्याला नवा रंग आणि नवी दिशा देखील देईल. जीवनात अनेकदा आपण निराश
आणि दुःखाच्या छायेत राहतो. पण स्वामी समर्थांची कृपा मिळाल्यावर त्या अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल होते. त्या प्रकाशामुळे तुझ्या मनातील सर्व शंका, भीती आणि अडचणी दूर होतील. तुझे मन हलकं होईल आणि तू आत्मविश्वासाने भरून टाकशील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तू प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाशील आणि तुझ्या वाटेवर येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला पार पाडशील. हेच गोड आणि आनंदी क्षण तुझ्या आयुष्यात सतत येत राहतील आणि तू प्रत्येक दिवस नवी उमेद आणि उत्साहाने सुरू करशील. तू जेव्हा मनाने आणि श्रद्धेने माझ्यावर विश्वास ठेवशील तेव्हा मी तुझ्या जीवनातील प्रत्येक अडचण दूर करेन. तुझ्या मनाला जेव्हा ती गोड बातमी मिळेल तेव्हा तुझ्या मनातील चिंतेचा मळा झणझणीत होईल. तुझ्या हृदयाला शांती आणि समाधान मिळेल. या शांतीने तुझ्या विचारांमध्ये सकारात्मकता येईल आणि तुझ्या निर्णयामध्ये स्पष्टता येईल. जीवनाच्या जेव्हा आपण सकारात्मक विचार करतो तेव्हा प्रत्येक गोष्ट सोपी होते. तुझ्या मनातील नकारात्मकता आणि भीती दूर होऊन प्रेम आणि आनंद जागृत होईल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मनाचा दरवाजा उघडा होईल आणि तू नवीन ऊर्जा घेऊन पुढे चालशील. गोड बातमी म्हणजे तुझ्या आयुष्यात नवीन संधीचा आणि नवीन यशाचा आगमन आहे. आजचा दिवस तुझ्यासाठी एक नवीन सुरुवात आहे, जिथे तू जुन्या चुका विसरून नव्या आशा आणि ध्येयांसोबत पुढे जाशील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादामुळे तुझ्या आयुष्यातील सगळे अडथळे कमी होतील आणि तू मनमोकळेपणाने स्वप्न पाहू आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू शकशील. ही गोड बातमी तुझ्या मनाला नवीन प्रेरणा देईल, ज्यामुळे तू निराशेच्या अंधारातून बाहेर पडून प्रकाशाकडे वळशील. जीवनात यश मिळवण्यासाठी फक्त कष्टच नाही तर योग्य मार्गदर्शन आणि आशीर्वाद देखील आवश्यक असतं आणि ते सर्व स्वामी समर्थ तुला देत असतात. तू जसा मनापासून प्रार्थना करशील तशीच कृपा होईल. तुझ्या प्रार्थनेत श्रद्धा असेल तर त्या प्रार्थनेचा फळ नक्कीच तुला मिळेल. स्वामी समर्थाने अनेकांच्या जीवनात चमत्कार घडवून दिले आहेत. तुझ्या आयुष्यात देखील त्यांची कृपा फक्त गोड बातमी पुरवणारी नाही तर ती तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढणारी आहे. तू मनापासून स्वामी समर्थांना आठवशील, त्यांच्या शिकवणीवर चालशील तर तुझ्या नवीन जीवनात सुख, शांती आणि भरभराट होईल. गोड बातमी तुझ्या मनाला आनंद देईल आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या घरात प्रेम आणि सौख्य नांदेल. तू आपल्या हृदयातील विश्वास आणि श्रद्धा कधीही कमी करू नकोस. जीवनात काही क्षण येतात जेव्हा आपल्याला वाटते की सगळं काही संपलं, पण त्या वेळेला स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि श्रद्धा तुझा खंबीर आधार ठरतो. गोड बातमी तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा देईल, जे तुला पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल. बाळा, स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन भरभराटीचं, आनंदाचं आणि यशाचं होईल याची खात्री आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जीवनात जे काही येतं ते तुझ्या हितासाठीच येतं. अनेक वेळा आपण एखाद्या संकटाला, अचानक अडचणीला पाहून मनोबल हरतो, पण हे लक्षात ठेव की प्रत्येक संकटामागे काहीतरी मोठं कारण असतं. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या आयुष्यात जे जे येणार आहे ते तुझ्या चांगल्यासाठीच असेल. त्या अडचणीमुळे तू अधिक शहाणा, अधिक धैर्यवान आणि अधिक समजूतदार बनशील. या अडचणींचा सामना करताना तुझ्या मनात असलेली श्रद्धा तुझा मोठा आधार बनेल. म्हणून कुठल्याही परिस्थितीत हार मानू नकोस, कारण स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आहेत. ते तुला प्रत्येक पावलावर मार्गदर्शन करतील आणि तुझं यश सुनिश्चित करशील. जेव्हा मनात शांती आणि श्रद्धा असते तेव्हा संसारातले सारे प्रश्न सहज सुटतात. तुझ्या मनात जेव्हा शांतता असेल तेव्हा तू कोणत्याही कठीण प्रसंगाला धीराने सामोरे जाऊ शकशील. जीवनात अनेकदा गोंधळ, भीती आणि चिंता आपल्याला नकारात्मक विचारांकडे नेतात, पण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुला त्या सर्व नकारात्मकतेपासून मुक्तता मिळेल. तुझ्या अंतर्मनाला जिथे पूर्ण विश्रांती मिळते तिथेच तुझ्या जीवनात आनंद, प्रेम आणि समृद्धी येईल. म्हणून रोज थोडा वेळ स्वामी समर्थांच्या आठवणीत घालव. त्यांची वाणी आणि शिकवण समजून घे. यामुळे तुझ्या मनातील नवीन ऊर्जा आणि उत्साह मिळेल. सर्वात मोठी संपत्ती म्हणजे आत्मविश्वास आणि सकारात्मक विचार. तुला हे जाणून ठेवायचं आहे की तुझ्या मनात जे विश्वास असेल तोच तुझं आयुष्य घडवेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या मनातील नकारात्मकता दूर होईल आणि तू नवे स्वप्न पाहायला लागशील. प्रत्येक दिवशी स्वतःशी आणि स्वामी समर्थांशी प्रेमाने बोल. तुझ्या मनात येणाऱ्या प्रत्येक शंका आणि चिंता त्यांच्यासमोर मांड. त्यांचा आशीर्वाद घेऊन तू प्रत्येक दिवशी नवा उत्साह घेऊन उभा राहशील. या सकारात्मकतेमुळे तुझं जीवन फुलांसारखं मनोहर होईल
आणि तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला यश मिळेल. गोड बातमी फक्त एक सुरुवात आहे, ती संपत नाही, ती वाढत जाते. तुझ्या आयुष्यात जे चांगले घडते आहे ते इतकं महत्त्वाचं आहे की त्याने तुझा मनोबल वाढेल आणि तू कधी अधिक आत्मविश्वासाने भरलेला होशील. आता तुझं जीवन बदलायचं आहे आणि हा बदल फक्त तुझ्या मनाने आणि स्वामी समर्थांच्या कृपेने शक्य आहे. या गोड बातमीला मनापासून स्वीकार आणि तुझ्या मनाला ओटे वसवा. तुझ्या प्रत्येक यशात स्वामी समर्थांचा आशीर्वाद कायम असेल आणि ते तुझ्या आयुष्याला अजून उजळवतील. तू सदैव प्रेमाने, श्रद्धेने आणि धैर्याने जग. जीवनात अनेक प्रसंग येतील जेव्हा तुला वाटेल की तू एकटा आहेस, पण लक्षात ठेव की स्वामी समर्थ तुझ्या सोबत आहेत. त्याने तुझ्यासाठी अनंत आशीर्वाद आणि प्रेम दिलं आहे, जे तुला कोणत्या अडचणीतून बाहेर काढेल. तुझ्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक आनंदाला आणि गोड बातमीला मनापासून स्वीकार. हे प्रेम आणि श्रद्धा तुला शक्ती देतील. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भरलेल्या या प्रवासात तुला अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल, ती म्हणजे संयम आणि धैर्य. जीवनाच्या वाटेवर अनेक वेळा अडथळे येतात, अनेक वेळा तुझ्या वाटेत अंधार छावतो, पण या सगळ्यातही संयम ठेवणं फार आवश्यक आहे. स्वामी समर्थ म्हणतात, संयम आणि धैर्य राखणाऱ्या व्यक्तीचं यश निश्चित आहे. तू जसा संयमाने प्रत्येक अडचण पाहशील, तसंच धीराने सर्व संकटांना सामोरे जाशील. तुझ्या जीवनात नक्कीच चांगले दिवस येतील. संयम आणि धैर्य हे तुझ्या मनाचा आधार आहे, जे तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील आणि गोड बातमी आणतील. तू जाणून घेतलंस का? स्वामी समर्थ म्हणतात की आपल्या आयुष्यात जे काही योग्य वेळेत होते तेच खरे भाग्य असतं. म्हणून तू आज जे गोड बातमी मिळाली आहे ती ही फक्त तुझ्या भाग्याचा सुंदर संकेत आहे. काही वेळा आपण आपले प्रयत्न आणि मेहनत पाहूनच हताश होतो, पण भाग्य जेव्हा आपल्यावर हसते तेव्हा सगळं सोपं आणि सुलभ वाटू लागेल. स्वामी समर्थांच्या कृपेमुळे तुझं भाग्य उजळणार आहे आणि तू ज्या गोष्टींचा स्वप्न पाहतोय त्या सगळ्या तुला मिळतील. त्यामुळे कोणताही क्षण अस्वस्थ होऊ नकोस, कारण तुझं भाग्य आज तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ म्हणतात, मनाचा विश्वास जितका मजबूत तितकी जीवनातील सुख तितकीच वाढतात. मनाला जितका प्रेम, श्रद्धा आणि विश्वास भरशील तितकीच तुझी ऊर्जा वाढेल. तू जेव्हा स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर पूर्ण विश्वास ठेवशील तेव्हा तुझ्या मनातील सर्व भीती, चिंता आणि दुःख निघून जातील. जीवनात जेव्हा मनात शांतता आणि समाधान असते तेव्हा प्रत्येक क्षण आनंदाचा वाटतो. या आनंदाच्या क्षणांनी तुझं आयुष्य भरून जाईल आणि गोड बातमी फक्त सुरुवात असेल तुझ्या आयुष्यातील भरभराटीची. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुझ्या आजूबाजूच्या लोकांशी तुझं नातं मजबूत करणं. स्वामी समर्थ म्हणतात की ज्यांनी तुझ्या आयुष्यात प्रेम, मदत आणि सहकार्य केलं त्यांचं कधीही कृतज्ञता विसरू नकोस. तुझ्या परिवारातील, मित्रांतील आणि सहकाऱ्यांतील प्रेमाचं बळ तुला अधिकच उंचावेल. जेव्हा तू हे प्रेम आणि आशीर्वाद आपल्या मनात ठेवलास तेव्हा तुझं मन अजूनही जास्त आनंदाने भरून येईल. तुझ्या मनातील हा आनंद तू इथपर्यंत देखील पोचवशील आणि हे सगळं तुझ्या यशाचं आणि शुभेच्छांचं भाग होतील. प्रत्येक दिवशी तुझ्या जीवनात नवीन ऊर्जा आणि नवीन आशा घेऊन येईल. आज मिळालेली गोड बातमी तुझ्या मनाला फक्त एक नवा आरंभ देत नाही, तर तुझ्या आयुष्यात नवे सुवर्ण क्षण घडवते. तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला, प्रत्येक मेहनतीला आता अधिक फळ मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात की जीवनात जे काही मिळालं त्यात कृतज्ञता ठेवणं फार महत्त्वाचं आहे. जरी तुला आज गोड बातमी मिळाली असेल तरी तुझ्या मनात नेहमी कृतज्ञतेचा भाव असायला हवा. कृतज्ञतामुळे आपलं मन अधिक प्रसन्न आणि आनंदी होतं आणि जीवनातील सकारात्मकता, ऊर्जा वाढते. जेव्हा तू स्वामी समर्थांच्या कृपेचा आणि देवाच्या देणग्याचा मनापासून आभार मानशील तेव्हा तुझ्या आयुष्यात अजून अधिक चांगल्या गोष्टी येण्याची शक्यता वाढते. म्हणून रोज थोडा वेळ काढून तुझ्या आयुष्यातल्या लहान मोठ्या आनंदाबद्दल आणि मिळालेल्या सुवर्ण संधीबद्दल आभार मान. आपल्या कर्माचा परिणाम नक्की मिळतो, पण त्यासाठी सातत्य आवश्यक आहे. तुला हे लक्षात ठेवायला हवं की आयुष्यात चांगलं काही घडण्यासाठी फक्त एका वेगळ्याच प्रयत्नाने नाही, तर सातत्याने प्रयत्न करणं राहणं गरजेचं आहे. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक प्रयत्नाला आशीर्वाद देतात, पण त्यासाठी तुला तुझं काम खूपच प्रेमाने आणि मनापासून करावं लागेल. तुझ्या मेहनतीत सातत्य ठेवल्यास स्वामी समर्थ तुझ्या वाटेवर नेहमी प्रकाश टाकतील आणि तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटाला सहज दूर करतील. म्हणून जेव्हा तुला काही कठीण वाटेल तेव्हा हार मानू नकोस, पुढे चालत राहा. मनात कोणतीही भीती न ठेवता विश्वासाने जगावं.
भीती आपल्याला मागे घेऊन जाते, पण विश्वास आपल्याला पुढे नेत असतो. तुझ्या मनातील भीती आणि शंका दूर करून स्वामी समर्थ तुझ्या अंतर्मनात अशी ऊर्जा भरणार आहे की तू स्वतःच आश्चर्यचकित होशील. विश्वास असल्यावर तुझ्या आयुष्यातील अडचणी सोप्या वाटू लागतात. प्रत्येक नव्या संधीला तू मनापासून स्वीकारशील आणि स्वतःमध्ये एक नवीन ताकद निर्माण होईल. त्यामुळे भीतीला तुझ्या मनात स्थान देऊ नकोस. फक्त स्वामी समर्थांवर आणि स्वतःवर विश्वास ठेव. जेव्हा मन शांत आणि समाधानी असतं तेव्हाच आपलं जीवन खऱ्या अर्थाने सुंदर होतं. तुझ्या मनाला जेव्हा शांती मिळेल, जेव्हा तू जीवनातील प्रत्येक क्षणाचा साक्षात्कार करू शकशील, मनातील शांती आणि समाधान तुला कोणत्याही परिस्थितीतही तुझ्या ध्येयाकडे नेतील. रोज थोडा वेळ स्वतःसाठी, ध्यानासाठी आणि स्वामी समर्थांच्या स्मरणासाठी काढ. हे तुझ्या मनाला एकाग्रता, ऊर्जा आणि सकारात्मकता देतील. मन शांतता असताना तुझ्या आयुष्यातील गोड बातमी अधिक स्पष्ट आणि प्रभावीपणे उगमवेल. तू जे काही करशील ते प्रेमाने, भक्तीने आणि श्रद्धेने कर. तुझ्या प्रत्येक कृतीत जेव्हा प्रेम आणि श्रद्धा असेल तेव्हा ती कृती फळदायक होईल. स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर असतील आणि तुझं मन जिथे जाईल तिथे त्यांचे आशीर्वाद असतील. म्हणून प्रत्येक दिवशी तुझ्या जीवनात स्वामी समर्थांची कृपा वाढू दे आणि तुझ्या मनातील विश्वास आणखी दृढ कर. या मार्गावर तू जसा चालशील तुझं जीवन आनंदाने, समृद्धीने आणि गोड बातम्यांनी भरून जाईल. जीवनात अनेकदा आपण अनेक अडचणींना सामोरे जातो, पण स्वामी समर्थ म्हणतात की जो भक्त मनापासून भक्ती करतो त्याच्या अडचणी सहज दूर होतात. तुला जे काही अडचण वाटत असेल ती आता हळूहळू कमी होईल आणि तुझ्या आयुष्यात आनंदाचे, समाधानाचे क्षण येऊ लागतील. स्वामी समर्थांच्या कृपेने तू सर्व अडथळ्यांना मात देऊ शकशील आणि जीवनाच्या नव्या वाटा सहज चालू शकशील. स्वामी समर्थ म्हणतात, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, जीवनात कधी हताश होऊ नकोस. प्रत्येक वेळी जेव्हा तुला वाटेल की सगळं बंद झालं आहे तेव्हा स्वतःला सांग, स्वामी समर्थ माझ्या सोबत आहेत, मी कधीच एकटा नाही. ही श्रद्धा आणि मनातील आत्मविश्वास तुला पुन्हा उभं करेल. जीवनातील प्रत्येक अडथळा ही एक संधी आहे. तुझ्या आत्मविश्वासाची स्वामी समर्थांच्या कृपेने तुझ्या मनाला नवीन ऊर्जा मिळेल आणि तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या गोड घडामोडी अधिक गोड आणि आनंदी होतील. तू जे जेवढं मनापासून करशील त्याचा फळ तसाच मिळेल. म्हणून कामात मन लाव, प्रत्येक गोष्ट मनापासून कर. तुझ्या मनातील विश्वास आणि श्रद्धा ही तुझी सर्वात मोठी ताकद आहे. या ताकदीने तू जीवनातील प्रत्येक आव्हानाला तोंड देऊ शकशील आणि यश मिळवू शकशील. स्वामी समर्थ तुझ्या मेहनतीला आशीर्वाद देतील आणि तुझं जीवन भरभराटीने भरून जाईल. तुझं मन जसं स्वच्छ आणि निश्चय राहील आणि तसंच तुझ्या आयुष्यात यश आणि सुख येईल. तू हेही लक्षात ठेव की स्वामी समर्थ म्हणतात की आपण जे विचार करतो तेच आपलं भविष्य घडवतं. त्यामुळे मनात नेहमी चांगले विचार ठेव. नकारात्मकता आणि भीतीला दूर ठेवून सकारात्मक विचारांवर भर दे. मनात विश्वास ठेव आणि लक्षात ठेव, मग स्वामी समर्थांची कृपा आपोआप तुझ्या जीवनावर पडेल. तुला जे काही हवं असेल ते नक्कीच मिळेल. सकारात्मक विचार तुझ्या जीवनात नवे चैतन्य आणि नवे जीवन घेऊन येईल. प्रेम आणि भक्तीने भरलेलं मनच खऱ्या अर्थाने सुख असतं. म्हणून तुझ्या मनात प्रेम, दया आणि सहनशीलता ठेव. या गुणांमुळे तुझं आयुष्य अधिक सुंदर होईल आणि तुझ्या सभोवतालच्या लोकांनाही आनंद मिळेल. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझ्या जीवनातील गोड बातमी एक सुरुवात आहे. आयुष्यात जे काही मिळतं ते फारशा वेळ नियतीचं देणं असतं, पण ते मान्य करण्याची ताकद आपल्याला असायला हवी. म्हणजे जेव्हा तुला एखादी गोड बातमी मिळेल तेव्हा तिला हृदयापासून स्वीकार, मग ती लहान असो की मोठी. जीवनात बऱ्याचदा आपण स्वतःचा आपल्याला मनाने अडथळे निर्माण करतो, पण स्वामी समर्थ सांगतात की विश्वास ठेवल्यावर आणि मन मोकळं केल्यावर तो मार्ग सहज सोपा होतो. त्यामुळे जे जे जीवन तुला देतंय त्याचा स्वीकार करणं आणि त्यात आनंद शोधणं फार गरजेचं आहे. आपण जेवढं आपलं मन स्वच्छ आणि निर्मळ ठेवू तसंच जीवन सुंदर बनतं. म्हणजेच मनात कुठलीही शंका, भीती किंवा द्वेष ठेवू नकोस. तुझ्या मनात केवळ प्रेम, श्रद्धा आणि समाधान असावं. जेव्हा मन स्वच्छ राहील तेव्हा गोड बातम्या सहज मिळतील, समाधान हळूहळू वाढेल आणि तुझं मन कधीही उदास होणार नाही. तुझ्या मनाची शांती आणि स्थिरता हीच खरी संपत्ती आहे. म्हणून रोज काही वेळ ध्यान आणि प्रार्थनेसाठी काढा, ज्यामुळे तुझं मन अधिक शांत आणि स्थिर होईल. स्वामी समर्थ म्हणतात की जेव्हा तुझ्या आयुष्यात काही संकट येतील तेव्हा धीर धर आणि त्या संकटामधून शिक. जीवनात येणाऱ्या अडचणींना तसाच त्रास मानून न जाता त्यांच्याकडून शिकण्याचा प्रयत्न कर.
स्वामी समर्थ तुझ्या प्रत्येक पावलावर सोबत आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळे तू संकट सहज पार करू शकशील. संकट ही आपल्या जीवनाची एक नशिबाची परीक्षा आहे आणि तुझ्या मेहनतीने, श्रद्धेने आणि संयमाने तू त्या यशस्वी होशील. त्यामुळे कधीही हार मानू नकोस. प्रत्येक अडथळा तुला मजबूत करतो याचा तुझा विश्वास ठेव. जे जे करशील ते मनापासून कर आणि कोणाच्याही अपेक्षा न ठेवता तुला जेव्हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळेल तेव्हा स्वतःच्या मेहनतीवर आणि प्रामाणिकपणावर भर दे. त्यांच्याकडून मिळालेल्या या गोड बातम्यांचा आनंद घेत राहा, पण कधीही अभिमान करू नकोस. जीवनात प्रामाणिकपणा आणि साधेपणा टिकवणं फार महत्त्वाचं आहे. यामुळे तुझं मन नेहमी ताजं आणि आनंदी राहील आणि स्वामी समर्थांचे आशीर्वाद तुझ्यावर सदैव राहतील. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक गोड बातमी ही तुझ्या श्रद्धेचं, भक्तीचं आणि मेहनतीचं फळ आहे. म्हणून जीवनात कधीही हार मानू नकोस. तुझ्या स्वप्नांकडे डोळसपणे पाहत राहा. स्वामी समर्थ तुझ्यासाठी नेहमीच आशीर्वाद आणि मार्गदर्शन करतील. जेव्हा तुझ्या मनात श्रद्धा आणि भक्ती असेल तेव्हा संपूर्ण विश्व तुझ्या पाठीशी उभं राहील. तुला वाटू लागेल की काहीतरी अनोखी व्यक्ती तुझ्या सोबत आहे, जी तुला कठीण प्रसंगी साहस आणि विश्वास देते. ही शक्ती तुला संकटापासून वाचवेल आणि तुझ्या जीवनाला सुख आणि समृद्धीने भरून टाकेल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतलेले मन नेहमी उंचावलेले आणि प्रेरित असतं. ते म्हणतात, जीवनातील प्रत्येक संकट हा एक चांगल्या काहीतरी यशाचा पहिला टप्पा असतो. म्हणजे तुझ्या आयुष्यात जे जे संकट येतील ती फक्त तुला अधिक मजबूत करण्यासाठी आहेत. प्रत्येक अडचणीतून शिका, त्यातून पुढे वाढा. तुझं मन जितकं जास्त मजबूत होईल तुझे पुढची वाटचालीसाठी ते तितकंच उपयुक्ती ठरेल. म्हणून काहीतरी हार मानू नकोस. स्वामी समर्थांचा विश्वास ठेवा आणि आयुष्याला नवे अर्थ दे. तू जे जे आज करशील त्याचा फळ तुला नक्कीच मिळेल. म्हणून मनात नेहमी सकारात्मक विचार ठेव. मेहनतीत कमी पडू नकोस आणि प्रत्येक दिवस तुझ्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी प्रयत्नशील राहा. तुझ्या मेहनतीला आशीर्वाद मिळेल आणि तो आशीर्वाद तुझ्या जीवनात मोठ्या संधींना दारे उघडेल. स्वप्न बघा, पण त्यासाठी करोडो मेहनतही कर. त्यामध्ये स्वामी समर्थांचा आशीर्वाद सदैव तुझ्या सोबत असेल याची खात्री ठेव. तुझ्या आयुष्यात जेव्हा तुझा आत्मविश्वास वाढेल तेव्हा तू स्वतःच्या जीवनातील नवीन वाटा शोधू शकशील. स्वामी समर्थ म्हणतात, आपल्या आत्मविश्वासानेच आपला जगावर विजय मिळतो. आत्मविश्वास म्हणजे फक्त शब्द नाही, ती मनातील अशी शक्ती आहे जी तुला जिंकण्याची ताकद देते. म्हणून प्रत्येक दिवशी स्वतःला सांग, मी करू शकतो, मी यशस्वी होईन. या विचाराने तुझं मन आणि जीवन दोन्ही उजळून निघतील. जीवन म्हणजे प्रेम आणि भक्ताची प्रवास भक्तीचा. त्यामुळे तुझ्या मनात सदैव प्रेम, कृतज्ञता आणि समर्पण ठेवा. हे गुण तुझ्या आयुष्याला सुंदरतेने भरून टाकतील. तुझ्या मनातील भक्ती तुझ्या आयुष्याला मार्गदर्शन करेल आणि प्रत्येक दिवशी नवीन गोड बातमी घेऊन येईल. स्वामी समर्थ म्हणतात की जीवनात जे काही येते तेच तुझ्यासाठी योग्य असतं. मग ते सुख असो किंवा दुःख, हे दोन्हीच तुझ्या आत्म्याला घडवण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात. सुखाच्या वेळी तुझं मन आनंदी आणि उत्साही होतं, तर दुःखाच्या वेळी तुझ्या आतल्या ताकदीची चाचणी होते. स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेऊन या दोन्ही प्रसंगांना तुझ्या जीवनाचा भाग समजून स्वीकार. यामुळे तुझ्या जीवनात मनात शांतता आणि समाधान वाढेल. जेव्हा मनात शांती आणि समाधान असतील तेव्हा खऱ्याच अर्थाने जीवन सुफळ होते. म्हणून मनात असलेली प्रत्येक वाईट भावना, राग, द्वेष यांना दूर ठेवायला शिक. मन निर्मळ ठेवलं की तुझ्या आयुष्यात नवीन ऊर्जा आणि उत्साह येतात. मनाची शांती मिळाल्यावर तुझ्या निर्णयामध्ये सुस्पष्टता येते आणि आयुष्याच्या प्रत्येक निर्णयाचा परिणाम चांगला होतो. त्यामुळे रोज ध्यान कर. स्वामी समर्थांच्या चरणी हात ठेवून मनातील शांती दे. स्वामी समर्थांचे आशीर्वाद असताना जीवनात नवे काहीतरी शिकण्याची आणि वाढण्याची संधी कधीही चुकू नकोस. स्वामी समर्थ म्हणतात, ज्ञान आणि अनुभव त्यामुळेच माणूस अधिक समजदार आणि बलवान बनतो. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत तुझं मन उघडू ठेव आणि नवीन गोष्टी शिकण्यास तयार राहा आणि चुका झाल्यास त्यातून शिक. जीवनात घडणाऱ्या अनुभवांमधून मार्गदर्शन मिळेल आणि तू अधिक सजग आणि प्रभावी होशील. त्यामुळे तुझ्या मनात समाधान आणि आत्मविश्वास वाढेल. आपल्या कष्टावर आणि भक्तीवर विश्वास ठेवलाच पाहिजे. तुझ्या मेहनतीला आणि श्रद्धेला कधीही कमी लेखू नकोस. कधी कधी आपल्याला वाटतं की काम करते पण फळ मिळत नाही, पण स्वामी समर्थ सांगतात की धीर धरणं फार गरजेचं आहे. प्रत्येक मेहनत आपोआप फळ देतच असते. काही वेळा वेळ लागतो पण नक्कीच यश मिळतं. त्यामुळे तुझ्या प्रयत्नांना सतत चालना दे आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुझं जीवन सुंदर होईल.
तुझ्या अंतःकरणातील भक्ती आणि प्रेमच तुझ्या जीवनाचा खरा मार्गदर्शक आहे. तुझ्या मनातील भक्ती हीच तुझ्या सर्व अडचणी दूर करेल आणि आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अर्थ देईल. तुझ्या मनाला स्वच्छ ठेव, प्रेम वाढव आणि स्वामी समर्थांच्या कृपेचा आशीर्वाद घेऊन पुढे चालत राहा. संधीचा उपयोग करणं म्हणजेच यशस्वी होण्याचा मार्ग आहे. त्यामुळे तुझ्या आयुष्यात जे जे नवे येते त्याला स्वीकारण्याची आणि त्याचा उपयोग करण्याची तयारी ठेवा. प्रत्येक छोट्या संधीला मोठ्या मनाने स्वीकारा आणि त्यातून काहीतरी नवीन शिकायला तयार राहा. कारण या छोट्या छोट्या पावलांमुळेच तुझं आयुष्य मोठं आणि यशस्वी होतं. स्वामी समर्थ सांगतात की विश्वास ठेवा, पण स्वतःवर अधिक विश्वास ठेवा. आपल्यावर विश्वास ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तूच तुझा खरा आधार आहेस. तुझ्या क्षमतेवर आणि मनोबलावर तुझा विश्वास तुझ्या यशाचे पहिले पाऊल आहे. कधीही स्वतःची प्रेम कर आणि स्वतःला माफ कर आणि स्वतःच्या चुका सुधारण्याची तयारी ठेव. यामुळे तुझं मन हलकं होईल आणि पुढे जाण्याची ऊर्जा मिळेल. जेव्हा स्वतःवर विश्वास असेल तेव्हा स्वामी समर्थांची कृपा तुझ्यावर अधिक दृढपणे राहील. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वामी समर्थ म्हणतात की दुसऱ्यांवर प्रेम आणि सहकार्य करा, कारण आयुष्यात एकटे कोणीही यशस्वी होत नाही. तुझ्या जीवनात जिथे तुझ्या आजूबाजूला माणसं आहेत त्यांचं मन जिंकलं तर तुझं जीवन अधिक सुंदर होईल. कुटुंबीय, मित्र आणि सहकारी यांच्यासोबत प्रेमळ संबंध ठेवा. मदत करण्याची तयारी ठेवा, कारण स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने दिलेली गोड बातमी कधीही फक्त तुझ्यापुरती मर्यादित नसते, ती इतरांनाही दिली जाते. प्रेम आणि सहकार्य हाच खरा धन आहे आणि हेच तुझ्या जीवनात आनंद आणेल. स्वामी समर्थांनी हेही सांगितले आहे की संकट ही आयुष्यातील शिक्षक आहेत, त्यांच्यापासून घाबरू नका. तुझ्या आयुष्यात जेव्हा त्रासदायक प्रसंग येतील तेव्हा त्यांना धैर्याने सामोरं जा. संकटे येतात तेव्हा मनाने नवा अनुभव मिळतो, नव्या शिकवणी मिळतील. या शिकवणीमुळे तू अधिक समजदार आणि सशक्त होशील. संकट तुझ्या आत्मविश्वासाला कधी न खचवू दे. स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने आणि तुझ्या दृढ मनाने तू सर्व अडचणींवर मात करशील. याचा तुझा आत्मविश्वास दृढ असतो. आजचा स्वामींचा संदेश आपण इथे समाप्त करणार आहोत. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.